यवतमाळच्या राळेगाव परिसरातील वर्धा नदीपात्रातील हिरापूर रेती घाटावर सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर पोलिसांनी धाड टाकली। यामध्ये 11 डंपर, 2 बोटी आणि 2 पोकलँड मशीनसह एकूण 1,42,50,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच या प्रकरणी 20 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले। ही कारवाई शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केली। या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। ट्रक चालक विनोद निहारे, निलेश ढबाले, किसन सोनवणे, उत्तम गोहने, राजू जुगनकर, शेख अल्फाब, शेख अजीज, नरेश कायकी, कुणाल ठाकरे, घाट मालक मालखेडे यांच्यासह ट्रक मालक नरेंद्र पाटील, अमोल तंबाके, अक्षय गुल्हाने, बारसकर, राजीव खान, सतीश भोयर, अंकुश खोपडे आणि दिनेश महल्ले अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून 3 आरोपी ट्रक चालक फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। राळेगाव तालुक्यातील काही रेती घाटांचे लिलाव झाले आहेत। असे असले तरी रेती तस्करांकडून कोणत्याही नियमांचे पालन न करता रात्रंदिवस वारमापे रेतीचा अवैध उपसा सुरू होता। त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती। रेती तस्कर पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या रडारवर होते। दरम्यान बन्सल यांना गोपनीय माहिती मिळाली की रोहिणी घाटावरून अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू आहे। या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांना या माहितीची खात्री झाल्यानंतर त्यांनी राळेगाव उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि वडकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी संयुक्त पथक तयार केले। तसेच मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास या पथकाने अंतरगाव रस्त्याने जाऊन रोहिणी घाटावर धाड टाकली। यावेळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले। त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी 11 डंपर वाहने, पाण्यातून वाळू काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 2 ट्रेझर बोटी आणि 2 पोकलँड मशीन असा एकूण 1,42,50,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी राळेगाव तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी महेंद्र मधुकरराव देशपांडे यांच्या तक्रारीवरून वडकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, खाण आणि खनिज अधिनियम तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमाअंतर्गत संबंधित 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने केली। या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेती माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे।